उन्हाळा स्पेशल रेसिपी ती म्हणजे ही कैरीची चटणी. कारण आता उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरात कैरी असते आणि नेहमी अशी कैरी खाऊन कंटाळा येतो. मग ही कैरीची चटणी नक्की बनवा. ही चटणी अशी आहे, तुम्ही एकदा जर बनवली ना तर घरातले परत परत विचारणार की आता परत कधी बनवणार आहेस तू कच्च्या कैरीची ही अशी झणझणीत चटणी. ही चटणी एवढी छान आहे ना खायला की खरंच खूप छान लागते. पण त्याआधी मला तुम्हाला एक प्रॉडक्ट दाखवायचं आहे, ते म्हणजे हे बघा. हे आहे म्हणजे आपण कुठल्याही भाज्या यानं छान व्यवस्थित अशा कापू शकतो. मी तुम्हाला कापूनही दाखवणार आहे. पण ह्या प्रॉडक्टची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा लिंक म्हणून. मी नक्की तुम्हाला लिंक देईल. मी हे मिशोवरून परचेस केलेलं आहे. याचा मी शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे. त्या शॉर्ट व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील याची लिंक मी दिलेली आहे. तुम्ही तिथून देखील परचेस करू शकता. खरंच खूप छान असं हे प्रॉडक्ट आहे. मला देखील पर्सनली खूप जास्त आवडलं आणि खूप युजफुल आहे किचनसाठी. तर खरंच सकाळ आता लहान मुलांचे स्कूल सुरू होतील, मग त्यांचा टिफिन वगैरे द्यायचा, मग गडबडीत पटकन भाज्या कापण्यासाठी खरंच खूप उपयोगी पडतं. त्यासाठी मी ते घेतलेलं आहे आणि तुम्ही देखील नक्की परचेस करा. खूप छान आहे. चला आपण आता चटणीकडे वळूया. तर चटणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर काय करायचं, आपण घ्यायची आहे कैरी. आणि कैरी घेतल्याबरोबर काय करायचं माहिती आहे का, कैरीला टकली करून घ्यायची. तिचं वरचं जे देठ आहे ना तर ते कापून घ्यायचं. आणि मग काय करायचं, आपण बटाटे वगैरे ज्याने आपण बटाट्याची वगैरे सालं काढतो तसंच या कैरीचं देखील साल काढायचं. मी खूप मोठ्या आकाराची कैरी घेतली आहे. तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठी असेल तर घ्या, 2 घ्या किंवा एकच छोटी घ्या. तुमची जशी क्वांटिटी तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही बनवू शकता. मला जशी हवी आहे तशी मी बनवत आहे. आम्ही 2 जण आहेत खायला, त्यामुळे मी एकाच कैरीची इथे चटणी बनवणार आहे. आणि ही चटणी आहे ना आरामशीर 2 दिवस टिकते. पण म्हणजे जास्त दिवसही टिकत असेल, पण माझ्याकडे तरी 2 दिवसापेक्षा जास्त दिवस ही कैरी चटणी राहतच नाही. आणि तुमच्याकडे देखील अजिबात 2 दिवसापेक्षा जास्त दिवस राहणार नाही. ही चटणी एवढी आवडीने खाणार लोक घरातले की तुम्ही ना परत विचार करत बसणार की आता कशी बनवू कैरी, कधी बनवायची कैरीची चटणी, असा विचार तुम्ही नेहमीच करणार. तर आता बघा, कैरी कापून तर साल तर कैरीचं काढून झालं होतं, पण आता कापायची होती. मी कापायला बघा वेड्यासारखं लक्षातच नाही आलं की कैरीमध्ये आतमध्ये त्याची कोय तयार झाली आहे. मी कडेनं मध्येच कापत बसले. परत लक्षात आलं रे आता ही कैरी कडेनं कापावी लागेल. मग काय पुन्हा एकदा हे परत एकदा कडेनं कापायला सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता कैरी किती छान आहे. खायला देखील अतिशय चविष्ट आहे. खूप जास्त आंबटही नाही आणि थोडाफार आंबटपणा तर असणारच, कारण कैरी आहे म्हटल्यावर आंबटपणा असायलाच पाहिजे. आणि आंबटपणा असल्याशिवाय ना कैरी खाऊ पण नाही वाटत. आणि कैरीत आहे ना खूप म्हणजे कैरी उन्हाळ्यामध्ये ना कैरी खाणं खूप छान असतं. कैरी खाल्ली पाहिजे प्रत्येकानं. आणि कैरीचे ना वेगवेगळे प्रकार देखील आहेत जे की मी तुम्हाला सांगेल. मी तुम्हाला कैरीचा राईस टाकलेला आहे, आंब्याचा आमरस टाकलेला आहे, परत मँगो लस्सी देखील मी अपलोड केलेली आहे. अजून तुम्हाला कैरीच्या जर कोणत्या रेसिपीज पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला रेसिपीज अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आणि काय आहे ना, मला हे रेसिपीज अपलोड करायला जरा जास्तच उशीर झाला आहे, पण लेट पण थेट असे मी रेसिपी अपलोड केली. हे बघा, मी उलटं तुम्हाला कापून दाखवत आहे. हे असं नाही पकडायचं, हेच उलटं पकडायचं. पण मी तुम्हाला दाखवत आहे की भाज्या कशा आपण या पद्धतीने कापू शकतो. तर हे बघा, असं उलट आहे, हे असं पकडायचं आणि हे जे कैरी आहे ती पूर्ण आतमध्ये घालायची आणि दाबायची. पण ही जर जास्त घातली आहे मी, पण तरी देखील बघा पूर्ण कापून निघत आहे. आणि याच पद्धतीने छान अशी ही कैरी आपण कापून घेतली. आपण याने कैरी कापू शकतो, भेंडी कापू शकतो, गवारीची शेंग कापू शकतो, अजून ज्या काही भाज्या आहेत, मिरची आहे, अशा भरपूर साऱ्या भाज्या आपण याने कापू शकतो, ज्या की पटकन अगदी क्विक पद्धतीने होतात. आता तुम्ही पाहू शकता ही बेडगी मिरची जी आहे तर ती अर्धा तासापासून पाण्यात भिजत ठेवली होती. आता ही भिजली आहे. मग आता हिला काढून घेते. कैरीचे बारीक बारीक कापका झालेले आहेत. आता बेडगी मिरची देखील आपली छान भिजलेली आहे. आता मिरची छान अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची. आणि मिरची घातली की लगेच आपण ही कैरी जी आहे तिचे बारीक बारीक काप जे केलेले आहेत तर ते घालायचे. आपण या यंत्राने केले आहेत, त्यामुळे सगळे काप जे आहेत तर ते सारखे झाले आहेत. कोणताही काप मोठा किंवा बारीक झालेला नाही. आणि झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण हे होणारच आहे याच्यामध्ये ना, बारीक होणारच आहे मिक्सरमध्ये. आता त्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे, अगदी थोडीशी बरं का, कलरपुरती. कारण मिरची जी आहे ती माझी जरा जास्त पांढरी पडली होती, तेव्हा तिला कलर येणार नाही म्हणून. मग नंतर घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर, नंतर घातलेलं आहे जिरं तुम्ही ना जिरा पावडर देखील घालू शकता. आणि मग मी घातलेलं आहे मीठ. जिरा पावडर किंवा जिरे कोणतंही चालतं, भाजलेले जिरे वगैरे चालतं. आणि बघा थोडं मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही, डायरेक्ट आहे तसं हे केलं.
फक्त एक चमचा पाणी मी इथे घातलं होतं. बाकी पाणी वगैरे काहीही घालायची मला गरज पडलेली नाही. तुम्हाला जर पातळ इडलीसोबत डोस्यासोबत खायची असेल ना तर तुम्ही अजून पातळ देखील करू शकता. आणि तुम्ही पाहू शकता इडली डोस्यासोबत नेहमी खोबऱ्याची चटणी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही चटणी बेस्ट आहे. आणि आता तडका तर दिलाच पाहिजे ना. तडका देण्यासाठी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी जिरे घातले आणि थोडासा लसूण देखील घातला. आणि लसूण आणि यामध्ये तुम्ही कैरीचे काप देखील घालू शकता किंवा लाल चटणी वगैरे घालू शकता, कढीपत्ता अशा गोष्टी घालू शकता. पण मला एवढंच इच्छा होती म्हणून मी एवढंच घातलं आणि झाली आपली चटणी तयार. अतिशय अप्रतिम अशी ही चटणी आहे. तुम्ही इडली डोसा कशासोबतही, तुम्ही मेदू वडा वगैरे कशासोबतही खाऊ शकता, अगदी चपातीसोबत देखील खाऊ शकता. मी तर ना अशी कच्चीच खाल्ली, खरंच खूप छान झाली होती. आणि चला भेटू उद्या अशाच नवीन टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, भेटू उद्या.